नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिस्टर कर्वे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हे पहा शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीचे अनुदान शासन सर्व शेतकऱ्यांना देत आहे, पण त्यामध्ये काही अटी घातलेल्या आहेत की तुमचे फार्मर आयडी कार्ड म्हणजे किसान कार्ड तुमचं काढलेलं असले पाहिजे। ते किसान कार्ड जर तुम्ही काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या। त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आय बटन दिलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तुमचं किसान कार्ड कशा पद्धतीने फार्मर आयडी कार्ड कशा पद्धतीने लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवर काढू शकाल त्याचा पूर्ण व्हिडिओ तिथे दिलेला आहे। ते पाहून तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढू शकता। आणि जर तुम्ही काढला असेल पण तुमचं जर तुमचं पेंडिंग मध्ये दाखवत असेल तर तलाट्याला किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही ते पेंडिंगचा अप्रूव्हल करून घेऊ शकता। तुमच्या जर सर्व गोष्टी जर ओके असेल पण तुम्हाला जर पेमेंट पडले नसेल शासनाचे अनुदान तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी तुमची करून घ्या, कारण शासनाने असं सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला पैसे अजूनपर्यंत पडले नाहीत त्यांनी तुम्ही महावीर सेवा केंद्रावर जाऊन तुमची केवायसी कंप्लीट करून घ्या। केवायसी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला लगेच काही दिवसात पैसे तुमच्या अकाउंटला जमा केले जातील। शेतकरी मित्रांनो, आपण असेच व्हिडिओ या चॅनलवर टाकत असतो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पाहूयात की कशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता। पण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही केवायसी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर करता येणार नाहीये, कारण तुम्हाला ही केवायसी फक्त महावीर सेवा केंद्रावर किंवा सीएससी केंद्रावर जाऊनच तुम्ही पूर्ण करू शकता। तर ती गोष्ट लक्षात ठेवा। जर तुमचं महावीर सेवा केंद्र नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू नका, स्किप करून टाका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलला जाऊन आपले सरकार.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला VLA लॉगिन ह्या बटनावर इथे तुम्हाला क्लिक करायचं। त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, पॉपअप विंडो त्याला क्लोज करून इथे VLA मध्ये लॉगिन तुमचा पासवर्ड आणि हे टाकून लॉगिन करून घ्यायचं। त्यानंतर अशा प्रकारे पॉपअप विंडो येतो, ते तुम्हाला ओके करून हे करायचं आहे। ते तुम्हाला तुमचं पेज ओपन केलं जाईल। अशा पद्धतीने हे पॉपअप विंडो जे येतं याला क्लोज करून घ्यायचं। त्याला क्लोज केल्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला इकडे डाव्या साईडला यायचं आहे। तिथे डाव्या साईडला थोडं वर स्क्रोल करायचं। थोडं वर स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण हे तुम्हाला ऑप्शन दिसते, त्याला क्लिक केल्यानंतर तिथं खाली ऑप्शन येईल तुम्हाला की नैसर्गिक आपत्तीचे इथं नुकसान भरपाईचे अनुदान अशा पद्धतीने मदत म्हणून ऑप्शन येतो। त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतं। इथे जो तुमचा आहे तो विशिष्ट क्रमांक याच्यामध्ये तुमचा विके नंबर टाकायचा आणि सर्च या बटनावर क्लिक करायचं। त्यानंतर तुमची अशी डिटेल येते तुमच्या नावाची पूर्ण, ते डिटेल जे बरोबर आहे का चेक करायचं आणि हे पहिलं जे ऑप्शन दिसतंय हे पहिलं जे ऑप्शन दिसतंय त्याला क्लिक करायचं आणि वर स्क्रोल करायचं। वर स्क्रोल केल्याच्या नंतर तिथे टर्म अँड कंडिशन आहे त्याला क्लिक करून घ्यायचं आणि केवायसी आधार ई केवायसी म्हणून ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तिथं बायोमेट्रिक आधारने पण तुम्ही केवायसी करू शकता आणि OTP थ्रू पण केवायसी करू शकता। तुम्ही OTPला सेंड OTP केला की ते होऊन जातं। बायोमेट्रिक आधारला लिंक केल्यानंतर आधारला करून घ्यायचं आणि व्हॅलिडेट द VID ह्या ऑप्शनला क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला फिंगर लावा म्हणजे अंगठा लावा म्हणून ऑप्शन येतं तिथं तुमच्या मंत्राला वगैरे, त्यांचा शेतकऱ्यांचा अंगठा लावून घ्यायचा आणि त्यानंतर अंगठा सक्सेसफुल इथं खाली कोपऱ्याला इथं ते झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे। हे केवायसी झाल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांना ती पावती त्यांना द्यायची आहे। अशा प्रकारे ही केवायसी पूर्ण झालेली आहे। थोड्याच दिवसात तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे येऊन जातील। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।